आज आपण बघत आहोत बकऱ्याची रक्ती गावरान पद्धतीने। बघा व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार मंडळी, अंजली स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। आज बघा आपण बकऱ्याची रक्ती बनवत आहोत। त्यासाठी बघा इथं रक्ती आणले। ही रक्ती आता मी 2-3दा स्वच्छ धुवून घेतले, एका भांड्यात ठेवले। आता ही बनवाई घेऊ आपण। बकऱ्याची रक्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघा। 4 कांदे बारीक चिरून घेतले, त्या हळद पाव चमचा, चवीपुरतं मीठ, आपला घाटी मसाला चटणी घेतले 1 चमचा। आता रेसिपी करायला सुरुवात करूया। कढईमध्ये बघा 2 चमचे तेल घातले। आता ह्यात आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया। कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। आता कांदा बघा तेलात चांगला भाजत आलाय। आता ह्यात आपण हळद टाकूया। पाव चमचा हळद घेतलेली, हळद, चटणी म्हणजे घाटी मसाला आपला 1 चमचा, चवीपुरतं मीठ। ते तेलात चांगलं भाजून घेऊया। आता तेलात बघा हळद चटणी चांगली आपण भाजून घेतली। जी बकऱ्याची रक्ती आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती आता टाकूया। आता चांगली तेलात भाजून घेऊया आधी। उलटण्याने अशी कट करून आपण त्यातच अशी वाफेवरती आपण शिजवून घेणार आहोत। उलटण्याने हलवत बघा वाफेवरती आपण अशी बारीक करून शिजवून घेणार आहोत। त्यात पाणी घालायचं नाही किंवा पाण्याचा शितोडा द्यायचा नाही। अशीच वाफेवरती रक्ती शिजलेली छान लागते। कोरडी म्हणलं तरी किंवा भाकरी बरोबर अशी खमंग अशी लागते। तर उलटण्याने बघा अशीच आपण बारीक करून घेतले शिजवत। आता यातनं थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एक मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून 10 मिनिटं आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत। दहा मिनिटं झालेत बघा। आपण रक्ती शिजत ठेवली होती। आता बघूया आपण झाले काय। झाकण काढून घ्यायचंय। बघू शकता छान अशी वाफेवरती शिजली गेली रक्ती। रक्ती आपली तयार आहे। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। बघा बकऱ्याची रक्ती बघा आपली तयार आहे। रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आवडला असेल तर एक कमेंट करा।